श्रावण सोमवार उपवासाला चुकूनही खाऊ नका हा एक पदार्थ। हर हर महादेव। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, माझ्याकडून तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। श्रावणी सोमवारचा उपवास हे बरेच जण करत असतात, परंतु हे उपवास करत असताना या उपवासाला भगर म्हणजे वरईचे तांदूळ भात खाऊ शकतो का? तर हे वरईचे तांदूळ उपवासाला चालत नाहीत, म्हणजे विशेषतः महादेवाच्या उपवासाला हे वरई किंवा तांदूळ खात नाहीत। वरईपासून बनलेला कोणताही पदार्थ या उपवासाला चालत नाही। वरई घालून बरेचसे पदार्थ बनवले जातात, इडली, डोसा, आंबोळी, वरईचा भात असे पदार्थ आपण खायचे नाहीत। या उपवासामध्ये खरं तर तेल, मीठ, तिखट खाल्लं जात नाही, तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी सुद्धा गोड करून खाऊ शकता। बरेच जण श्रावणी सोमवार उपवास हा फळं खाऊन धरतात आणि या दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल, तुम्हाला जर फळं खाऊन उपवास करणं शक्य नसेल, तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता। त्यामध्ये रताळे, बटाटे हे सर्व खाऊ शकता। साबुदाण्याची गोड खिचडी करून खाऊ शकता। तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही तिखट खिचडी करून खाऊ शकता, पण वरईचे तांदूळ किंवा भगर त्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ या दिवशी बनवू नका आणि खाऊ नका। श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। धन्यवाद। हर हर महादेव।